नमस्कार मंडळी, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मुगाची डाळ घालून कांद्याची पात. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 गड्डी कांद्याची पात घेतलेली आहे. कांद्याच्या पातीचे जे गड्डे आहे आपल्याला त्या गड्ड्यापासून कांदे बाजूला काढून घ्यायचे आहे आणि पात कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी इथे दोन्ही गड्ड्याची पात कट करून घेतलेली आहे. आता आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि साफ करून घेणार आहे. इथं मी कांद्याची पात स्वच्छ करून घेतलेली आहे. आता आपण बारीक चिरून घेणार आहे. अशा पद्धतीने मी हे सर्व कांद्याची पात बारीक चिरून घेत आहे. त्यानंतर सर्व कांद्याची पात चिरून झालेली आहे. इथं आपण बघू शकता. त्यानंतर भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी 1 मोठी वाटी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि कांद्याची पात कट करून घेतलेली आहे. आता आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल आपलं छानपैकी गरम झालेले आहे. त्यामध्ये मी 1 चमचा जिरा घातलेला आहे. जिरा छानपैकी तडतडलेला आहे. आता आपण त्यामध्ये लसूण मिरचीची पेस्ट त्यामध्ये घालत आहे. लसूण मिरचीची पेस्ट छानपैकी परतून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला मसाला परतलेला आहे. आता आपण त्यामध्ये कांद्याची पात टाकून घेणार आहे. कांद्याची पातसुद्धा आपल्याला छान मस्त परतून घ्यायची आहे. इथं आपण बघू शकता आपली कांद्याची पात छान परतलेली आहे. आता आपण त्यामध्ये मुगाची डाळ टाकून घेणार आहे. मुगाची डाळ टाकून घेतल्यानंतर आपल्याला सर्व पातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इथे सर्व डाळ मी मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर त्यामध्ये टाकत आहे. त्यानंतर आपण इथे 1 चमचा रवी मसाला त्यामध्ये घालत आहे. सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम मस्त परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे 1 वाटी पाणी घालत आहे. डाळ आणि पात शिजण्यासाठी आपल्याला 1 वाटी पाणी त्यामध्ये मी टाकत आहे. पाणी टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे 5 मिनिटं झाकण ठेवणार आहे. इथे आपले 5 मिनिटं झालेले आहे. आता आपण झाकण काढून बघूया. इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपली डाळ छानपैकी शिजलेली आहे आणि पातसुद्धा झालेली आहे. इथे आपली मुगाची डाळ घालून कांद्याची पात झणझणीत व चटपटीत तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.